आपण नमस्कार करतो हात जोडून, पण का? फक्त संस्कृती म्हणून? ही काहीतरी खोल अर्थ दडला यामध्ये. आजच्या मोबाईल जगात फॉर्मल हॅलो, हाय, गुड मॉर्निंग मध्ये नमस्कार हरवत चाललाय. पण खरं सांगू का? नमस्कार म्हणजे फक्त शिष्टाचार नाही, तो एक ऊर्जा देवाणघेवाण आहे. तुम्ही कधी विचार केलाय का की नमस्कार करताना आपण हात जोडतो तेव्हा दोन्ही मेंदूच्या हेमिस्फिअर ॲक्टिवेट होतात? हे एक योगा आहे, ध्यान आहे, आत्म्याला नमन आहे. आज मुलं नमस्कार विसरत चालले. शाळांमध्ये हाय म्हण शानं समजली जातात, पण नमस्कार म्हणजे जुनं, बोरिंग वाटतं. पालक सांगतात पण पिढी ऐकत नाही. म्हणूनच ही गोष्ट आज सांगणं गरजेचं आहे. एकदा एका वृद्ध आश्रमात गेलो होतो. तिथल्या एका आजीबाईने सांगितलं, माझ्या नात्याने मला हाय म्हटलं पण नमस्कार नाही. तो मला विसरलाय की ही संस्कृती विसरली ते समजत नाही. त्या आजींच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांच्या हळूवार बोलण्यातली ताटातूट हे सांगत होती मला की नमस्कार फक्त हात जोडणं नाही, तर संबंध जपणं आहे. जेव्हा आपण दोन्ही हातांची बोटं एकमेकांवर ठेवतो तेव्हा आपल्या हातांच्या नसा एक विशिष्ट पद्धतीने आपापसात कनेक्ट होतात. हा एक न्यूरो सिग्नल तयार करतात, जो आपल्या मेंदूला शांतता देतो. याला मुद्रा सायन्स म्हणतात. नमस्कार मुद्रा ही मुद्रा मेंदू शांत करते, हार्मोन्स संतुलित करते आणि आपल्याला नम्र बनवते. MIT, स्टॅनफर्ड यांसारख्या जगप्रसिद्ध संस्थांनी केलेल्या संशोधनातून सिद्ध झालंय की नमस्कार ही नॉन वर्बल कम्युनिकेशनची सर्वोच्च पद्धत आहे. त्यामुळे इगो कमी होतो आणि दुसऱ्यांबद्दल आदर निर्माण होतो. शरीराच्या डाव्या उजव्या मेंदूच्या भागात समतोल निर्माण होतो. तुमच्यातील आत्मा माझ्यातील आत्म्याला वंदन करतो, हा अर्थ आहे नमस्तेचा. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात, प्रत्येक प्राण्यात परमात्मा आहे, त्याला वंदन करणं हेच खरे नमस्कार आहे. जेव्हा आपण हात जोडतो तेव्हा आपण त्या परमात्म्याला वागतो, दुसऱ्यात असणाऱ्या दिव्यतेला मान देतो. म्हणून पुढच्या वेळेस कोणीही भेटल्यानंतर हाय नको, प्रेमाने श्रद्धेने नमस्कार म्हणा. कारण हाय फक्त शब्द आहे, पण नमस्कार तो एक संस्कार आहे. आणि आता पुढचा प्रश्न. एक गोष्ट जी घरात रोज होते पण ज्या मागचं विज्ञान आणि अध्यात्मज्ञान अजून कोणी सांगितलंच नाही. आई रोज घरी असताना किंवा बाहेर जात असताना टिकली लावते. आपल्यालाही गंध लावायला सांगितला जातो, पण त्यामागचं खरं अध्यात्म आणि विज्ञान काय हे आपल्याला माहित नाही. तसंच रोज रात्री 9 वाजता आणि 10 वाजता मी आपल्या क्लासवरती लाईव्ह येतो 10वीच्या आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी. अशात स्मार्ट स्ट्रॅटेजी आणि सगळ्यात महत्त्वाचं की स्मार्ट पद्धतीने अभ्यास कसा करावा आणि तो लक्षात कसा ठेवावा, या मागचं विज्ञान आणि अध्यात्मज्ञान मी 9 वाजता आणि 10 वाजता रोज देतो. सो 9 आणि 10ला लाईव्ह यायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपली अजून एक मालिका आलेली ज्याचं नाव आहे पुस्तकाच्या पलीकडे, ज्यामध्ये विज्ञान आणि गणितामागचा इतिहास आणि त्यांचं संशोधन कसं झालं हे कोणी आपल्याला सांगितलंच नाही. तर त्या मालिकेमध्ये ते मी रोज सांगतो. तर रोज रात्री 7 वाजता सगळ्यात महत्त्वाचं की पुस्तकाच्या पलीकडे बघायला विसरू नका. आणि उद्याचं अर्धसत्य काय असेल, कोणती गोष्ट उद्या मी सांगेन की जे कदाचित तुम्हाला माहीतच नसेल, तो भाग बघण्यासाठी उद्या रात्री 8 वाजता नक्की या. की आपण गंध का लावतो, टिकली का लावली जाते आणि त्यामागचं नक्की विज्ञान आणि आपलं अध्यात्मज्ञान नक्की काय सांगतं.